माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आणि भावी भक्तांनो, परम भक्ती सागर चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी या चॅनेलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत भगवद्गीता ही मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मी सुरुवात करत आहे। अध्याय 9 राज्यविद्या राज्यगुह्ययोग या अध्यायातील उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत। श्री गणेशाय नमः। जय गुरुदेव। संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे। माझ्या इच्छेनेच ती पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी हिचा प्रलय होतो। तात्पर्य असे की हे भौतिक जगत म्हणजे भगवंताच्या कनिष्ठ शक्तीची अभिव्यक्ती आहे। हे यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट करण्यात आले आहे। उत्पत्तीच्या वेळी भौतिक शक्ती महत्त्व रूपाने प्रकट होते आणि त्यामध्ये भगवंत आपला प्रथम पुरुष अवतार महाविष्णू रूपामध्ये प्रवेश करतात। ते कारणोदय सागरामध्ये पोहोचलेले असतात आणि असंख्य ब्रह्मांडांना उच्चवासित करीत असतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत पुन्हा गर्भोदकशाही विष्णूच्या रूपाने प्रवेश करतात। या प्रकारे प्रत्येक ब्रह्मांडाची निर्मिती होते। नंतर भगवंत स्वतःला क्षीरोदकशाही विष्णूच्या रूपात आणखी प्रकट करतात आणि या रूपाद्वारे ते प्रत्येक गोष्टीमध्ये सूक्ष्म अणुमध्येही प्रवेश करतात। या वस्तुस्थितीचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे। भगवंत सर्वच गोष्टीमध्ये प्रवेश करतात। आत्मा जीवात्म्यासंबंधी सांगावयाचे तर या भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्मा गर्भस्थ केला जातो आणि आपल्या पूर्वकर्मानुसार त्याला विविध प्रकारच्या अवस्था प्राप्त होतात। याप्रमाणे भौतिक प्रकृती कार्यरत होते। सृष्टीच्या उत्पत्तीच्या क्षणापासून जीवाच्या निरनिराळ्या योनीच्या कार्यास प्रारंभ होतो। असे नाही की सर्वांची उत्क्रांती होते। जीवाच्या निरनिराळ्या योनी सृष्टीबरोबरच निर्माण केल्या जातात। मनुष्य, पशु, पक्षी सर्वांची एकाच वेळी उत्पत्ती होते, कारण प्रलयाच्या वेळी जीवांच्या ज्या इच्छा असतात त्या पुन्हा प्रकट होतात। अवश्यमय या शब्दावरून या ठिकाणी स्पष्टपणे दर्शनात आले आहे की या संपूर्ण प्रक्रियेशी जीवाचा मुळीच संबंध नसतो। पूर्वसृष्टीमधील जीवाच्या अवस्था केवळ पुन्हा प्रकट होतात आणि हे सर्व काही केवळ भगवंताच्या इच्छेनुसारच घडते। हीच भगवंताची अचिंत्य शक्ती आहे। निरनिराळ्या योनीची निर्मिती केल्यावर भगवंताच्या त्या योनीशी मुळीच संबंध नसतो। विविध जीवाची इच्छा पूर्ण करण्याकरता सृष्टीची निर्मिती होते आणि म्हणून भगवंत स्वतःला सृष्टीमध्ये गुंतवून घेत नाही। हे धनंजया, ही सर्व कर्मे मला बद्ध करू शकत नाही। तटस्थ्याप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो। या संदर्भात मनुष्याने समजू नये की भगवंत निष्क्रिय आहे। आपल्या आध्यात्मिक जगतात ते सदैव कार्यमग्न असतात। ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की ते आपल्या सच्चिदानंद क्रियामध्ये नित्ययुक्त असतात, परंतु या भौतिक क्रियाशी त्यांना काहीच कर्तव्य नसते। भौतिक कार्ये ही त्यांच्या विविध शक्तीद्वारे केली जातात। सृष्ट जगताच्या कार्याच्या बाबतीत भगवंत नेहमी उदासीन असतात। या उदासीनतेचा उल्लेख श्लोकामध्ये वत्त या शब्दाने करण्यात आला आहे। भौतिक कार्याच्या बारीक तपशिलावरही त्याचे नियंत्रण असले तरी ते उदासनासारखेच राहतात। या बाबतीत उच्च न्यायालयामध्ये आपल्या आसनावर बसलेल्या न्यायाधीशाचे उदाहरण देता येते। न्यायाधीशाच्या आज्ञेनुसार अनेक गोष्टी घडत असतात। कोणाला फाशी दिली जाते, कोणाला तुरुंगवास दिला जातो, कोणाला अमाम संपत्ती दिली जाते, परंतु तरीही न्यायाधीश उदासीन किंवा तटस्थ असतो। त्याला कोणीही व्यक्तीच्या लाभ आणि हानीशी मुळीच कर्तव्य नसते। त्याचप्रमाणे भगवंताचा हस्तक्षेप सर्व क्रियामध्ये असून देखील ते तटस्थ भूमिका निभावतात। वेदांत सूत्रामध्ये सांगण्यात आले आहे की भगवंत हे भौतिक दंडामध्ये स्थित नसतात, ते दंडातीत आहेत। तसेच या भौतिक सृष्टीच्या उत्पत्ती आणि प्रलयामध्येही ते आसक्त नसतात। जीव आपल्या पूर्वकर्मानुसार विविध योनीमध्ये विविध रूपे धारण करतात आणि भगवंत यामध्ये हस्तक्षेप करत नाही। हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तीपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्याची निर्मिती करते। तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो। या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की भगवंत जरी भौतिक सृष्टीच्या सर्व कार्यापासून अलिप्त असले तरी तेच प्रकृतीचे परम संचालक आहेत। या भौतिक सृष्टीचे अध्यक्ष आणि आधार हे भगवंतच आहेत। सृष्टीचे व्यवस्थापन मात्र भौतिक प्रकृतीद्वारे केले जाते। भगवद्गीतेतच श्रीकृष्ण सांगतात की विविध योनीतील सर्व जीवांचा मी पिता आहे। पुत्र प्राप्तीकरता पिता मातेच्या गर्भामध्ये बीजारोपण करतो आणि त्याचप्रमाणे भगवंतही केवळ दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात। हे जीव आपल्या अपूर्व इच्छा आणि पूर्व कर्मानुसार योनी धारण करून बाहेर येतात। भगवंताच्या दृष्टिक्षेपाने जरी या जीवांनी जन्म घेतला तरी आपल्या सुप्त इच्छा
आणि पूर्व कर्मानुसार ती विविध शरीर धारण करतात. म्हणून भगवंत प्रत्यक्षपणे भौतिक सृष्टीच्या संपर्कात नसतात. केवळ त्यांच्या दृष्टिक्षेपाने भौतिक प्रकृती सक्रिय होते आणि सर्व काही त्वरित निर्माण होते. भगवंत भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकत असल्याने निसंशय हे त्यांचेच कार्य आहे. परंतु प्रत्यक्षपणे त्यांना या सृष्टीशी काहीच कर्तव्य नसते. स्मृती मध्ये पुढील उदाहरण दिले जाते. जेव्हा कोणापुढे सुगंधी फुल असते तेव्हा तो घाण इंद्रियाद्वारे सुगंध घेतो, पण तरीही वास घेण्याची क्रिया आणि फुल हे एकमेकापासून दूर आहेत. याच प्रकारचा संबंध भगवंत आणि भौतिक प्रकृती यांच्यामध्ये असतो. वास्तविकपणे त्यांना भौतिक जगताशी काहीच कर्तव्य नसते, पण आपल्या दृष्टिक्षेपाद्वारे ते सृष्टीची निर्मिती करतात आणि तिला कार्यरत करतात. सारांश भगवंताच्या अध्यक्षतेविना भौतिक प्रकृती काहीच करू शकत नाही. तरीही भगवंत सर्व भौतिक कार्यापासून अलिप्त असतात. जेव्हा मी मानव सदृश्य रूपामध्ये अवतरीण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम अधीश्वर माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. तात्पर्य असे की या अध्यायातील पूर्वीच्या श्लोकाच्या वर्णनावरून स्पष्ट आहे की भगवंत जरी साधारण मनुष्याप्रमाणे अवतरीण झाले तरी ते साधारण मानव नाही. संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि विनाश करणारे भगवंत साधारण मनुष्य असू शकत नाही. तरीही असे अनेक मूर्ख लोक आहेत जे श्रीकृष्णांना महापुरुषाव्यतिरिक्त इतर काहीही मानत नाहीत. वस्तुत ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे तेच अधिपुरुष भगवंत आहे. ईश्वर किंवा नियंत्रक अनेक आहेत आणि एक ईश्वर दुसऱ्यापेक्षा मोठा वाटतो. भौतिक जगातील सामान्य व्यवस्थापनेत आपल्याला प्रशासक किंवा मार्गदर्शक आढळतो. त्यांच्यावर सचिव असतो, त्यांच्यावर मंत्री आणि त्यांच्यावर अध्यक्ष असतो. त्यांच्यापैकी प्रत्येकजण नियंत्रक असतो, परंतु एकाचे नियंत्रण दुसऱ्याद्वारे केले जाते. ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे परमनियंता परमेश्वर आहेत. निसंदेह या भौतिक जगतात आणि आध्यात्मिक जगतातही अनेक ईश्वर आहेत, परंतु श्रीकृष्ण हे परम ईश्वर आहेत आणि त्यांचा देह अप्राकृत सच्चिदानंदमय आहे. पूर्वीच्या श्लोकामध्ये वर्णिलेले अद्भुत कार्य भौतिक शरीर करू शकत नाही. भगवंताचा विग्रह सच्चिदानंद आहे. ते जरी साधारण मनुष्य नसले तरी मूर्खच त्यांचा उपहास करतात. त्यांना साधारण मानवच समजतात. त्यांच्या विग्रहाला या ठिकाणी मानुषी म्हणून संबोधण्यात आले आहे, कारण अर्जुनाचा मित्र कुरुक्षेत्राच्या युद्धामधील राजनीती आज्ञाप्रमाणे साधारण मनुष्यवत ते कार्य करीत होते. अशा अनेक प्रकारे ते साधारण मनुष्याप्रमाणेच कार्य करीत होते, परंतु त्यांचे शरीर म्हणजे सच्चिदानंद विग्रह आहे. वेदामध्येही याला पुष्टी मिळाली आहे. सच्चिदानंद रूपाय कृष्णाय मी सच्चिदानंद रूप भगवान श्रीकृष्णांना वंदन करतो. वेदामध्ये इतर वर्णनही आहे. तुम्ही गायींना आणि इंद्रियांना आनंद देणारे गोविंद आहात. सच्चिदानंद विग्रह आणि तुम्ही सच्चिदानंद आहात. भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप दिव्य आणि सच्चिदानंद असतानाही भगवद्गीतेवरील असे अनेक तथाकथित विद्वान आणि भाष्यकार आहेत जे श्रीकृष्णांना साधारण मानव समजून त्यांचा अवमान करतात. विद्वान मनुष्य हा जन्मतच आपल्या पूर्व सत्कर्मामुळे प्रतिभावान असू शकेल, परंतु त्याचे ज्ञान अत्यल्प असल्यामुळे त्याला श्रीकृष्णाबद्दल अशी संकल्पना असते. म्हणून त्यांना मूढ म्हटले जाते, कारण केवळ मूर्ख व्यक्तीच श्रीकृष्णांना साधारण मानव समजतात. भगवंताच्या विविध शक्ती आणि दिव्य लीलांचे मूर्खांना ज्ञान नसल्यामुळे ते श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजतात. त्यांना माहीत नसते की श्रीकृष्णाचे स्वरूप पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदमयी आहे. अस्तित्वातील प्रत्येक वस्तूचे ते स्वामी आहेत आणि कोणालाही ते मुक्ती प्रदान करू शकतात. श्रीकृष्णाच्या ठायी इतके दिव्य गुण आहेत की त्यांना माहीत नसल्याने ते भगवान श्रीकृष्णाचा उपहास करतात. तसेच भगवंत आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे या भौतिक जगतात अवतरीण होतात हे सुद्धा त्यांना माहीत नसते. ते भौतिक शक्तीचे अधिपती आहेत. अनेक ठिकाणी वर्णन केल्याप्रमाणे भगवंत म्हणतात की माझी मायाशक्ती जरी अतिशय प्रबळ असली तरी ती माझ्या अधीन आहे आणि जो कोणी मला शरण येतो तो मायाशक्तीच्या तावडीतून सुटू शकतो. जर श्रीकृष्णांना शरण गेलेला जीव भौतिक शक्तीच्या प्रभावापासून मुक्त होऊ शकतो तर संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार करण्या भगवंताचे शरीर आपल्याप्रमाणे प्राकृत कसे असू शकेल. म्हणून श्रीकृष्णाविषयीची ही कल्पना म्हणजे निव्वळ मूर्खपणा आहे. तरीही साधारण मानवाप्रमाणे प्रतीत होणारे भगवान श्रीकृष्ण हे सर्व परमाणूंचे अनेक विराट विश्वरूपाचे नियंत्रक असू शकतात. ही मूर्ख लोकांच्या बुद्धीपलीकडे असते. अतिशय प्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तू त्यांच्या कल्पनातील असतात, म्हणून ते कल्पना करू शकत नाही. मनुष्य देह धारण करणारे भगवंत एकाच वेळी अतिप्रचंड आणि अतिसूक्ष्म वस्तूचे नियंत्रण कसे करू शकतात. वस्तुत भगवंत जरी अनंत आणि सूक्ष्म वस्तूचे नियंत्रण करीत असले
तरी ते समग्र सृष्टीपासून अलिप्त असतात. त्यांच्या योगम ऐश्वर्यम अर्थात दिव्य अचिंत्य शक्तीबद्दल स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की ते एकाच वेळी अनंत आणि सूक्ष्म वस्तूचे नियंत्रण करू शकतात. हे जरी मूर्खांच्या कल्पनेच्या पलीकडे असले तरी जे शुद्ध भक्त आहेत हे त्याचा स्वीकार करतात कारण त्यांना माहीत असते की श्रीकृष्ण हेच स्वयं पुरुषोत्तम श्री भगवान आहे. म्हणून ते पूर्णपणे भगवान श्रीकृष्णाला शरण जातात आणि कृष्ण भावनाभावित भगवत भक्तीमध्ये युक्त होतात. भगवान श्रीकृष्णाच्या मानव रूपामध्ये अवतरित होण्याबद्दल निराकारवादी आणि साकारवादी यांच्यामध्ये बरेच मतभेद आहेत. परंतु कृष्ण विद्वान समजण्याकरता भगवद्गीता आणि श्रीमद भागवत हे अधिकृत ग्रंथ जर आपण विचारात घेतले तर आपल्याला समजू शकेल की श्रीकृष्ण स्वयं पुरुषोत्तम भगवान आहेत. जरी ते मानव रूपात भूतलावर अवतरित झाले होते तरी ते साधारण मानव नाहीत. श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदातील प्रथम अध्यायामध्ये शौनिक आदी ऋषींनी श्रीकृष्णाच्या क्रियाबद्दल जिज्ञासा करताना म्हटले आहे की भगवान श्रीकृष्णांनी बलरामासहित मानवाप्रमाणे क्रीडा केल्या आणि अशा प्रकारे गूढ रूपामध्ये त्याने अनेक असाधारण लीला केल्या. श्रीकृष्णाचे मानव रूपातील अवतरणी मूर्खांना गोंधळात टाकते. या भूतलावर असताना श्रीकृष्णाने केलेल्या अद्भुत कृत्याचे अनुकरण कोणीही करू शकत नाही. वसुदेव आणि देवकी समोर जेव्हा कृष्ण प्रकट झाले तेव्हा ते चतुर्भुज रूपात प्रकट झाले, परंतु आपल्या माता पित्याच्या प्रार्थनेमुळे त्यांनी साधारण बालकाप्रमाणे द्विभुज रूप धारण केले. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे प्राकृत शिशु हे एका साधारण बालकाप्रमाणे सामान्य मनुष्याप्रमाणेच झाले. या ठिकाणी पुन्हा सांगण्यात आले आहे की भगवंताचे सामान्य मनुष्य म्हणून झालेले अवतरण हे त्यांच्या दिव्य विग्रहाचेच रूप आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात हे सांगण्यात आले आहे की श्रीकृष्णाचे चतुर्भुज रूप पाहण्यासाठी अर्जुनानेही प्रार्थना केली. चतुर्भुज रूप प्रकट केल्यावर अर्जुनाच्या याचनेवरून त्यांनी पुन्हा मनुष्याप्रमाणेच द्विभुज रूप धारण केले. भगवंताची ही विविध रूपे निश्चितच साधारण मनुष्याची रूपे नाही. श्रीकृष्णांचा जे उपहास करतात आणि मायावादी तत्वज्ञानाने जे प्रभावित झाले आहेत ते श्रीकृष्ण साधारण मनुष्य असल्याचे सिद्ध करण्यासाठी श्रीमद भागवतातील पुढील श्लोकाचा उल्लेख करतात. सदा भगवंत सर्व जीवामध्ये उपस्थित आहेत. या विशिष्ट श्लोकाचे तात्पर्य आपण श्रीकृष्णाचा उपहास करणाऱ्या अनाधिकृत व्यक्तीच्या भाषावरून समजून घेण्याऐवजी जीव गोस्वामी, विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांच्यासारख्या वैष्णव आचार्याकडून समजून घेतले पाहिजे. या श्लोकावर भाष्य करताना जीव गोस्वामी म्हणतात, श्रीकृष्ण आपल्या परमात्मा विभूतीद्वारे संपूर्ण चराचर प्राणी मात्रामध्ये स्थित आहे. म्हणून जो नवसाधक केवळ मंदिरातल्या भगवंताच्या अर्च विग्रहाची आराधना करतो पण इतर जीवांचा आदर करत नाही तो व्यर्थच मंदिरातील विग्रहाची आराधना करीत आहे. भगवत भक्ताचे 3 प्रकार असतात आणि यामध्ये नवसाधक खालच्या स्तरातील भक्त होय. नवसाधक हा फक्त भक्तापेक्षा मंदिरातील मूर्तीचा अधिक आदर करतो. म्हणून विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर आपल्याला बजावतात की आपण आपली वृत्ती सुधारली पाहिजे. भक्ताने पाहिले पाहिजे की श्रीकृष्ण हे परमात्मा रूपाने प्रत्येकाच्या हृदयात स्थित असल्यामुळे प्रत्येक शरीर हे भगवंताच्या मंदिराप्रमाणे आहे. म्हणून ज्या प्रकारे मनुष्य भगवंताच्या मंदिराला अभिवादन करतो त्याचप्रमाणे परमात्मा वास करणाऱ्या प्रत्येक देहाचा त्याने योग्य आदर केला पाहिजे. म्हणून कोणाची उपेक्षा न करता प्रत्येकाचा योग्य आदर आणि सन्मान केला पाहिजे. असेही अनेक निर्विशेषवादी आहेत जे मंदिरातील पूजा अर्चनेचा उपहास करतात. ते म्हणतात की जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर मनुष्याने त्यांची केवळ मंदिरातच का आराधना करावी, परंतु जर भगवंत सर्वव्यापी आहेत तर ते मंदिरात किंवा मूर्तीमध्ये नाही का? निर्विशेषवादी आणि सविशेषवादी जरी एकमेकाबरोबर नित्य वाद घालीत बसले तरी ते परिपूर्ण कृष्ण भावनामध्ये फक्त जाणतो की ब्रह्मसंहितेत सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्ण हे पुरुषोत्तम भगवान असले तरी ते सर्वव्यापी आहेत. गोलोक वृंदावन हे त्यांचे स्वतंत्र धाम असून ते नित्य तिथे वास करीत असले तरी आपल्या शक्तीच्या विविध अभिव्यक्तीद्वारे आणि विस्तारित रूपांद्वारे ते भौतिक आणि आध्यात्मिक जगतात सर्वत्रच उपस्थित असतात. याप्रमाणे जे मोहित झालेले असतात ते राक्षसी आणि नास्तिकवादी मताकडे आकर्षित होतात. अशा मोहित अवस्थेमध्ये त्यांची मुक्तीची आशा आणि त्यांची सकाम कर्मे आणि त्यांचे ज्ञान हे सर्व निष्फळ होते. तात्पर्य असे की असे पुष्कळ भक्त आहेत जे स्वतःला कृष्ण भावनेमध्ये आणि भक्ती योगामध्ये असल्याचे मानतात पण अंतःकरणपूर्वक ते भगवान श्रीकृष्णांना परम सत्य म्हणून स्वीकार करत नाही. त्यांना भक्ती योगाचे फळ भगवद्धाम कधीच प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे जे सकाम कर्मे करीत आहेत आणि त्यायोगे सरते शेवटी सांसारिक बंधनातून मुक्त होण्याची ज्यांना आशा आहे ते सुद्धा कधीच यशस्वी होत नाहीत कारण ते भगवान श्रीकृष्णाचे उपहास करतात. दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर जे लोक श्रीकृष्णाचा उपहास करतात ते राक्षसी किंवा असुरी लोक असतात.
भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे असे राक्षसी आणि दुष्कृती लोक श्रीकृष्णांना कधी शरण जात नाहीत. म्हणून परमसत्य जाणण्याच्या त्यांच्या प्रयत्नात ते गोंधळून जातात आणि साधारण जीव आणि श्रीकृष्ण हे एकच आहेत या भ्रामक निष्कर्षाप्रत येतात. अशा भ्रामक समजुतीमुळे त्यांना वाटते की कोणतेही मानव शरीर आता भौतिक प्रकृतीद्वारे केवळ आच्छादलेले आहे आणि जेव्हा मनुष्य या भौतिक देहातून मुक्त होतो तेव्हा त्याच्यामध्ये अनेक परमेश्वरांमुळे मुळीच भेद राहत नाही. श्रीकृष्णांची एकरूप होण्याचा त्यांचा हा प्रयत्न मोहामुळे निष्फळ होईल. अशा प्रकारचे राक्षसी आणि अनिश्वरवादी आध्यात्मिक ज्ञान नेहमी व्यर्थच असते. अशा लोकांसाठी वेदांत सूत्र आणि उपनिषद इत्यादीमध्ये ज्ञानाचे अध्ययन निरर्थकच असते. म्हणून भगवान श्रीकृष्णांना साधारण मनुष्य समजणे हा घोर अपराध आहे. जे असा घोर अपराध करतात ते मोहग्रस्त झालेले असतात, कारण ते श्रीकृष्णाचे शाश्वत स्वरूप जाणू शकत नाही. बृहत विष्णू स्मृतीमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की जो श्रीकृष्णाच्या देहाला भौतिक समजतो त्याला श्रुती आणि स्मृतीच्या सर्व कर्मकांडातून बहिष्कृत केले जात पाहिजे. आणि जर कोणी कदाचित अशा मनुष्याचे तोंडही पाहिले तर त्या दृष्टी संसर्गातून स्वतःला मुक्त करण्याकरता त्याने तत्काळ गंगा स्नान केले पाहिजे. लोक श्रीकृष्णाचा उपहास करतात कारण त्यांना भगवंताविषयी मत्सर्य वाटते. त्यांच्यासाठी जन्मजन्मांतर राक्षसी आणि अनिश्वरवादी योनीतील जन्म हा निश्चितच असतो. त्यांच्या वास्तविक ज्ञानावर अनंत काळासाठी मोहाचे आवरण राहील आणि हळूहळू त्यांच्या सृष्टीतील अंधकारमय प्रदेशात अदनपतन होत जाईल. हे पाच मोहित न झालेले महात्मे जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे अधिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. तात्पर्य असे की या श्लोकामध्ये महात्मा या शब्दाची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. महात्म्याचे सर्वप्रथम लक्षण असते की तो दैवी प्रकृतीमध्ये स्थित असावा. तो भौतिक प्रकृतीच्या अधीन नसतो. हे कसे बरे होते याचे वर्णन 7व्या अध्यायात करण्यात आले आहे. जो मनुष्य भगवान श्रीकृष्णांना शरण जातो तो तात्काळ भौतिक प्रकृतीच्या अधिपत्यामधून मुक्त होतो. हीच पात्रता आहे. जेव्हा जीव भगवंतांना शरण जातो तेव्हा तात्काळ तो भौतिक प्रकृतीपासून मुक्त होतो. ही प्राथमिक पायरी आहे. जीव हे भगवंताची तटस्थ शक्ती असल्यामुळे जेव्हा ते भौतिक प्रकृतीच्या तावडीतून मुक्त होतात तेव्हा ते आध्यात्मिक प्रकृतीच्या आश्रयाखाली जातात. आध्यात्मिक प्रकृतीच्या मार्गदर्शनालाच दैवी प्रकृती असे म्हटले जाते. म्हणून भगवंतांना शरण गेल्यामुळे जेव्हा जीवाची उत्पत्ती होते तेव्हा त्याला महात्मा पदाची प्राप्ती होते. श्रीकृष्णा व्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टीचे ज्ञान महात्मा करीत नाही. तो निश्चितपणे जाणतो की श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे कारण आदिपुरुष आहेत. या बाबतीत त्याला मुळीच संदेह नाही. अशा महात्म्याची इतर महात्म्याच्या किंवा शुद्ध भक्ताच्या सत्संगामुळे प्रगती होते. विशुद्ध भक्त हे श्रीकृष्णाच्या इतर रूपाकडेही उदाहरणार्थ चतुर्भुज विष्णू रूपाकडेही आकृष्ट होत नाही. ते केवळ द्विभुजधारी कृष्ण रूपाकडेच आकृष्ट होतात. ते श्रीकृष्णाच्या इतर रूपाकडे तसेच देवदेवतेच्या किंवा मानवाच्या इतर रूपामुळे मुळीच आकर्षित होत नाही. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन केवळ श्रीकृष्णाचे ध्यान करतात. ते कृष्ण भावनेमध्ये युक्त होऊन भगवंताच्या अखंड सेवेमध्ये दृढपणे सदैव रममान झालेले असतात. हे महात्मेजन सतत माझे कीर्तन करीत दृढ निश्चयाने प्रयत्न करीत आणि मला वंदन करीत भक्तिभावाने नित्य माझी उपासना करतात. तात्पर्य असे की कोणत्याही साधारण मनुष्यावर शिक्कामोर्तब केल्याने तो महात्मा बनू शकत नाही. त्याच्या लक्षणाचे वर्णन या ठिकाणी करण्यात आले आहे. महात्मा हा सदैव भगवान श्रीकृष्णाचे गुणगान आणि कीर्तन करण्यामध्ये रममान झालेला असतो. त्याला इतर कोणताही उद्योग नसतो. तो सतत श्रीकृष्णाचे गुणगान करण्यातच युक्त असतो. दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर तो निर्विशेषवादी नसतो. गौरवपूर्ण कीर्तनाबद्दल बोलायचे तर मनुष्याने पवित्र भगवत नामाची, भगवंताच्या शाश्वत रूपाची, त्यांच्या असाधारण लीलाची आणि दिव्य गुणांची स्तुती करीत भगवंताचे कीर्तन करावे. त्याने या सर्व गोष्टींची स्तुती केली पाहिजे. म्हणून महात्मा हा भगवंतावर अत्यंत आसक्त असतो. जो ब्रह्मज्योतीवर भगवंताच्या निर्विशेष रूपावर आसक्त आहे त्याला भगवद्गीतेत महात्मा म्हटलेले नाही. पुढील श्लोकामध्ये त्याचे निराळ्या पद्धतीचे वर्णन करण्यात आले आहे. श्रीमद भागवतात वर्णिल्याप्रमाणे श्री विष्णूचे श्रवण कीर्तन या विविध भक्ती क्रियामध्ये महात्मा सदैव युक्त असतो. तो देवतांचे किंवा मनुष्याचे श्रवण कीर्तन इत्यादी करीत नाही. आणि स्मरणम म्हणजे भक्ती होय. अशा महात्म्याने अंतिम लक्ष्य 5 दिव्य रसापैकी कोणत्याही एका रसामध्ये भगवंताचे सानिध्य प्राप्त करण्याचा दृढ निश्चय केलेला असतो.
हे अंतिम लक्ष्य प्राप्त करण्यासाठी तो आपल्या सर्व मानसिक, शारीरिक आणि वाचिक क्रिया भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये युक्त करतो. यालाच परिपूर्ण कृष्ण भावना असे म्हणतात. भक्तीमध्ये काही ठराविक क्रिया करावयाच्या असतात. उदाहरणार्थ एकादशी, भगवंताच्या जन्मोत्सव इत्यादी ठराविक दिवशी उपवास करणे होय. अशा क्रियांना व्रत म्हटले जाते. दिव्य जगतामध्ये भगवंताच्या सानिध्यामध्ये प्रवेश करण्यासाठी जे वास्तविकपणे उत्सुक आहेत त्या व्यक्तीसाठी महान आचार्यांनी ही विधिविधाने घालून दिली आहेत. महात्मेजन या सर्व विधिविधानाचे कठोरपणे पालन करतात आणि म्हणून त्यांना इच्छित फलाची प्राप्ती खचितच होते. या अध्यायाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भक्ती योगाचे आचरण जसे सुलभ आहे तसे सुखकारकही आहे. मनुष्याने कठोर तपस्या करण्याची आवश्यकता नाही. निशांत आध्यात्मिक गुरूच्या मार्गदर्शनाखाली तो आपले जीवन भक्तिमय होऊन व्यतीत करू शकतो आणि कोणत्याही अवस्थेत गृहस्थ, संन्यासी अथवा ब्रह्मचारी आणि जगाच्या पाठीवर कुठेही तो या भक्ती योगाचे आचरण करू शकतो आणि महात्मा बनू शकतो. इतर लोक जे ज्ञानरूप यज्ञ करतात ते भगवंताची एकमेवा द्वितीय रूपामध्ये, विविध रूपामध्ये आणि विराट विश्वरूपात उपासना करतात. तात्पर्य असे की हा श्लोक म्हणजे पूर्वीच्या श्लोकांचा सारांश आहे. भगवंत अर्जुनाला सांगतात की जे विशुद्ध कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत आणि ज्यांना श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर काहीही माहीत नाही त्यांना महात्मा म्हटले जाते. तरी पण इतरही असे लोक आहेत जे यथार्थ रूपामध्ये महात्मा नाहीत, तथापि ते सुद्धा निरनिराळ्या प्रकारे श्रीकृष्णाची उपासना करतात. त्यांच्यापैकी काही जणांनी जे वर्णन यापूर्वीच अर्थाती, जिज्ञासू आणि ज्ञानी अशा रीतीने करण्यात आले आहे. याहून खालच्या स्तरावर इतरही लोक आहेत आणि त्याचे 3 प्रकार वर्गीकरण करता येते. स्वतःला भगवंताशी एकरूप मानून जे स्वतःचीच उपासना करतात, भगवंताचे कोणते तरी स्वरूप मनाने कल्पून त्याची उपासना करतात आणि जे भगवंताच्या विश्वरूपाचा स्वीकार करतात आणि त्यांची उपासना करतात. त्यापैकी सर्वात कनिष्ठ जे स्वतःची परमेश्वर म्हणून स्वतःच पूजा करतात आणि स्वतःला अद्वैतवादी मानतात ते प्रामुख्याने आहेत. असे लोक स्वतःला भगवंत मानतात आणि या भावनेमुळे ते स्वतःचीच पूजा करतात. हा सुद्धा परमेश्वर उपासनेचा एक प्रकार आहे, कारण ते जाणू शकतात की आपण म्हणजे भौतिक शरीर नसून चेतन आत्मा आहोत. निदान त्यांच्यामध्ये अशी प्रबळ भावना तरी असते. सामान्यत निर्विशेषवादी परमेश्वराची अशा प्रकारे उपासना करतात. दुसऱ्या प्रकारच्या श्रेणीमध्ये देवतांच्या उपासकाचा समावेश असतो. असे लोक कोणतेही देवता म्हणजे भगवंतच आहे असे मानतात. जे लोक या प्राकृत सृष्टीच्या पलीकडे कशाचेही चिंतन करू शकत नाहीत त्या लोकांचा तिसऱ्या श्रेणीमध्ये समावेश होते. ते सृष्टीलाच परमतत्व मानतात आणि त्यांची आराधना करतात. सृष्टी सुद्धा भगवंताचेच एक रूप आहे. परंतु मीच कर्मकांड आहे, मीच यज्ञ, पूर्वजांना अर्पण करण्यात येणारे तर्पण, वन औषधी आणि दिव्य मंत्र आहे. तूप, अग्नी आणि आहुतीही मीच आहे. तात्पर्य असे, ज्योतिष्ठोम नामक वैदिक यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहे आणि स्मृतीमध्ये सांगितलेला महायज्ञ म्हणजेही श्रीकृष्णच आहे. पितृलोकाला अर्पण केलेले तर्पण किंवा पितृलोकाच्या संतुष्टी पितर्थ केलेले यज्ञ म्हणजे श्रीकृष्णच आहे. या यज्ञामध्ये जे मंत्रोच्चारण केले जाते ते मंत्र उच्चारण म्हणजे श्रीकृष्णच आहे. यज्ञामध्ये आहुती देण्याकरता दुधापासून तयार केलेले इतर पुष्कळ पदार्थ हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत. अग्नी सुद्धा श्रीकृष्णच आहे, कारण अग्नी हा पंचमहाभूतापैकी एक आहे आणि पंचमहाभूते म्हणजे श्रीकृष्णाची विभिन्न शक्ती आहे. दुसऱ्या शब्दात सांगावायचे तर कर्मकांडामध्ये सांगण्यात आलेले सर्व यज्ञ म्हणजे श्रीकृष्ण आहे. अर्थात जे कृष्ण भक्तीमध्ये युक्त आहेत त्यांनी सर्व वेदोक्त यज्ञ पूर्वीच केले असल्याचे जाणले पाहिजे. मी या जगताचा पिता, माता, आधार आणि पितामह आहे. मी देह, शुद्धीकर्ता आणि ओंकार आहे. तसेच ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेदही मीच आहे. तात्पर्य, संपूर्ण चराचर सृष्टी ही श्रीकृष्णाच्या शक्तीच्या विविध क्रियांची अभिव्यक्ती आहे. भौतिक जगतात श्रीकृष्णाची तटस्थ शक्ती असणाऱ्या जीवांशी आपण विविध प्रकारचे संबंध प्रस्थापित करतो. प्रकृतीच्या निर्मितीमुळे त्यांच्यापैकी काही जण आपल्याला आपले माता पिता, पितामह, पोषणकर्ता इत्यादी आहेत असे वाटते, परंतु वस्तुतः ते श्रीकृष्णाचे अंश असतात. म्हणून आपल्या माता पित्याप्रमाणे प्रतीत होणारे हे सारे जीव श्रीकृष्णच आहेत. या श्लोकातील धाता शब्दाचा अर्थ सृष्टीकर्ता असा आहे. केवळ आपले माता पिता श्रीकृष्णाचे अंश आहेत असे नाही, तर धारणकर्ता, पितामह इत्यादी हे सुद्धा श्रीकृष्णच आहेत. वस्तुतः सर्व जीव हे श्रीकृष्णाचे अंश असल्यामुळे ते श्रीकृष्णच आहेत. परंतु म्हणून सर्व वेदांचे एकमात्र लक्ष्य म्हणजे श्रीकृष्णाची प्राप्ती हे आहे.
वेद अध्ययन करणे म्हणजे श्रीकृष्णाची कर्मकश प्राप्ती करून घेणे होय. ज्या योगे आपण शुद्ध होतो आणि आपल्या स्वरूपावस्थेत स्थिर होतो ते तत्व म्हणजे विशेष करून श्रीकृष्णच आहेत. त्याचप्रमाणे वैदिक तत्वाबद्दल जिज्ञासा करणारा जीव हा श्रीकृष्णाचा अंश असल्यामुळे असा जीव म्हणजे श्रीकृष्णच आहेत. सर्व वेदामध्ये उच्चारला जाणारा ओंकार किंवा प्रणव हा दिव्य शब्दध्वनी म्हणजे श्रीकृष्णच आहे. म्हणून कृष्ण प्राप्ती हे सर्व वेदांचे ध्येय आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद या चारही वेदामध्ये सर्व मंत्रात प्रणव किंवा ओंकार हा प्रमुख आहे. म्हणून तो मंत्र हे श्रीकृष्णच आहे. मीच देह, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जीवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजही मीच आहे. तात्पर्य असे, गती म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचे आहे ते स्थान होय. सामान्य लोकांना माहीत नसले तरी परमलक्ष्य म्हणजे श्रीकृष्णच आहे. ज्याला श्रीकृष्णाचे ज्ञान नाही तो चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे आणि त्याची तथाकथित प्रगती ही अंशिक अथवा भ्रामक असते. असे अनेक लोक आहेत जे निरनिराळ्या देवतांनाच आपले परमलक्ष्य मानतात आणि कठोर कर्मकांडाचे पालन करून निरनिराळ्या लोकांचे उदाहरणार्थ चंद्रलोक, सूर्यलोक, इंद्रलोक, महरलोक इत्यादीची प्राप्ती करतात. असे हे सारे ग्रहलोक श्रीकृष्णाची सृष्टी असल्यामुळे ते एकाच वेळी कृष्ण आहेत आणि नाहीत हे असे ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णाच्या शक्तीची अभिव्यक्ती असल्या कारणाने श्रीकृष्णच आहे. परंतु श्रीकृष्णाची अनुभूती होण्यास ते विविध सहाय्यकारक ठरू शकतात. श्रीकृष्णाच्या विविध शक्तीची आराधना करणे म्हणजे मनुष्याने अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णाची आराधना करणे होय. मनुष्याने प्रत्यक्षपणे श्रीकृष्णाची आराधना केली पाहिजे, कारण त्यामुळे शक्ती व वेळ व्यर्थ खर्ची पडणार नाही. उदाहरणार्थ, इमारतीच्या शेवटच्या मजल्यावर जाण्यासाठी युद्धवाहक उपलब्ध नसेल तर मनुष्याने जिन्याचा उपयोग करण्यात काय अर्थ आहे. सर्व काही श्रीकृष्णाच्या शक्तीवर आधारित आहे. म्हणून कृष्णाशिवाय कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही. श्रीकृष्ण हे परमेश्वर आहेत, कारण सर्व काही त्यांच्या मालकीचे आहे आणि सर्व काही त्यांच्या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे. श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात स्थित असल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ साक्षीही आहेत. आपण निवास करीत असलेले स्थान, देश, ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्ण हेच अंतिम आश्रयस्थान आहेत. म्हणून आपल्या रक्षणाकरता अथवा संकट निवारणाकरता मनुष्याने श्रीकृष्णाचा आश्रय घेतला पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला संरक्षणाची आवश्यकता असते तेव्हा तेव्हा आपण जाणले पाहिजे की आपल्याला चेतन आत्म्याकडून संरक्षण प्राप्त करावे लागते. श्रीकृष्ण हे तर परम आत्मा आहे. श्रीकृष्ण हेच आपल्या उत्पत्तीचे कारण किंवा परमपिता असल्यामुळे श्रीकृष्णा व्यतिरिक्त इतर कोणीही आपला जीवलग असा हितचिंतक असू शकत नाही. श्रीकृष्ण हे सृष्टीचे आणि प्रलयानंतरचे विश्रांती स्थान आहे. यास्तव श्रीकृष्ण हे सर्व कारणांचे मूळ शाश्वत कारण आहे. हे अर्जुना, मी उष्णता देतो आणि मीच पाऊस थांबवतो आणि पडवतोही मीच. मी अमृतत्व आहे, मी मृत्युमंत मृत्यूही मीच आहे. मी सत्य चैतन्य आणि असत्य जड पदार्थही मीच आहे. दोन्ही माझ्यामध्ये स्थित आहे. तात्पर्य असे की श्रीकृष्ण हे विजेच्या आणि सूर्याच्या माध्यमाने उष्णता आणि प्रकाश यांचे प्रसारण आपल्या शक्तीने करतात. ते उन्हाळ्यात पाऊस पडू देत नाहीत आणि पावसाळ्यात सतत मुसळधार पावसाचा वर्षाव करतात. जी शक्ती आपले पोषण करून आपले आयुष्य वृद्धिगत करते ती शक्ती म्हणजे श्रीकृष्णच आहे. आणि अंतःसमयी श्रीकृष्ण आपल्याला मृत्यूच्या रूपात भेटतात. श्रीकृष्णाच्या या विविध शक्तीचे विश्लेषण केल्यास निश्चितपणे कळून येईल की श्रीकृष्णासाठी जड आणि चेतन यामध्ये मुळीच भेद नाही. किंवा दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर सत्य आणि असत्य किंवा जड आणि चैतन्य म्हणजे श्रीकृष्णच आहेत. म्हणून कृष्ण भावनेच्या उन्नत अवस्थेत मनुष्य हा अशा प्रकारचा भेद करीत नाही. तो सर्व गोष्टींमध्ये केवळ श्रीकृष्णांनाच पाहतो. श्रीकृष्ण हे सत्य आणि असत्य दोन्ही असल्यामुळे भौतिक अभिव्यक्तीने युक्त विराट विश्वरूप म्हणजे श्रीकृष्णच आहेत. आणि दिव्य श्याम सुंदर रूपातील वेणुवादन करणाऱ्या त्यांच्या वृंदावनातील लीला भगवान रूपातील लीला आहे. वेद अध्ययन करणारे आणि सोमरसाचे पान करणारे स्वर्ग लोकाची प्राप्ती करीत अप्रत्यक्षपणे माझेच पूजन करतात. असे पाप कर्मापासून शुद्ध झालेले लोक इंद्राच्या पुण्य लोकामध्ये जन्म घेतात आणि त्या ठिकाणी ते देवाप्रमाणे दिव्य भोग उपभोगतात. तात्पर्य असे की त्रिविद्या शब्द म्हणजे साम, यजु, ऋग आणि 3 वेद हे ज्या ब्राह्मणाने या 3 वेदांचे अध्ययन केले आहे
त्याला त्रिवेदी असे म्हटले जाते. या तिन्ही वेदांचे ज्याला ज्ञान आहे त्याला समाजामध्ये सन्माननीय मानले जाते. दुर्दैवाने अनेक मोठमोठ्या वैदिक विद्वानांना वेद अध्ययन करण्यामागचा अंतिम उद्देश माहीत नाही. म्हणून या ठिकाणी श्रीकृष्ण सांगत आहेत की त्रिदेवीचे ध्येय म्हणजे मीच आहे. वास्तविक त्रिवेदी विद्वान हे श्रीकृष्णाच्या चरणकमलाचा आश्रय घेतात आणि भगवंतांना संतुष्ट करण्यासाठी शुद्ध भगवत भक्तीमध्ये युक्त होतात. भक्ती योगाचा प्रारंभ हरे कृष्ण मंत्राच्या जपाने आणि त्याचबरोबर श्रीकृष्णाला तत्तत्त जाणण्याचा प्रयत्न करण्याने होतो. दुर्दैवाने केवळ वेद अध्ययन करण्याच्या दृष्टीने वेदांचा अभ्यास करणारे विद्यार्थी चंद्र आणि इंद्रासारख्या देवाचे पितर यत्न करण्यामध्ये आसक्त असतात. अशा प्रयत्नांद्वारे देव उपासक हे निश्चितच कनिष्ठ प्राकृतिक गुणांतून मुक्त होतात आणि त्यामुळे असे लोक महरलोक, जनलोक, तपोलोक इत्यादी उच्चतर लोकांपर्यंत उन्नत होतात. जो अशा लोकांमध्ये वास करतो त्याला पृथ्वीपेक्षा लक्ष पटीने अधिक श्रेष्ठ दर्जाचे इंद्रिय उपभोग करता येतात. याप्रमाणे स्वर्ग लोकातील अमर्याद विषय सुखाचा भोग घेऊन पुण्य कर्म क्षीण झाल्यावर ते पुन्हा या मृत्यूलोकात परत येतात. अशा रीतीने वेदोक्त धर्माचे पालन करून जे इंद्रिय उपभोग प्राप्त करतात त्यांना पुन्हा केवळ जन्ममृत्यूच्या चक्रात पडावे लागते. तात्पर्य असे की जो उच्चतर लोकापर्यंत उन्नत होतो तो दीर्घायुष्य उपभोगतो आणि इंद्रियतृप्ती करण्यासाठी त्याला अधिक उत्तम प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध होतात. पण तरीही त्याला उच्चतर लोकांमध्ये कायमचे राहू दिले जात नाही. मनुष्याच्या पुण्य कर्माची फळे जेव्हा समाप्त होतात तेव्हा मनुष्याला पुन्हा पृथ्वी तलावर परत पाठवले जाते. वेदांत सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्याने ज्ञानाची परिपूर्णता प्राप्त केली नाही किंवा दुसऱ्या शब्दात सांगावायची तर ज्याला सर्व कारणांचे कारण श्रीकृष्ण याचे ज्ञान झालेले नाही तो जीवनाचा अंतिम उद्देश प्राप्त करण्यामध्ये निष्फळ ठरतो. अशा रीतीने कधी वर तर कधी खाली करणाऱ्या चक्रामध्ये स्थित असल्याप्रमाणे तो पुन्हा उच्चतर लोकांमध्ये जातो आणि पुन्हा परतून येतो. तात्पर्य हेच आहे की ज्या ठिकाणी गेल्यानंतर पुन्हा परतून येण्याची मुळी शक्यता नसते त्या वैकुंठ लोकाची प्राप्ती करण्याऐवजी मनुष्य केवळ स्वर्ग लोकांमध्ये आणि मृत्यू लोकांमध्येच पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात पडत राहतो. म्हणून सच्चिदानंदमय जीवन जगण्याकरता आणि पुन्हा या दुःखमय संसारात कधीही न प्रयत्नाकरता मनुष्याने आध्यात्मिक जगताची प्राप्ती करणे हे अधिक श्रेयस्कर आहे. या अध्यायातील उर्वरित भाष्य आपण दुसऱ्या भागात पाहूयात. हा अध्याय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि अशाच भक्तिमय वाचनासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा. यामुळे माझा पुढचा अध्याय तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते